आता आपण उभे आहोत तिच्यासोबत जिने मागच्या काही दिवसापूर्वी इराण येथे एशियन चॅम्पियनशिप झालेली जी होती कबड्डीची, ती आहे भारत देशाची कबड्डी टीमची कॅप्टन. तिचं नाव सोनाली शिंगटे. आपण तिच्याकडून तिची पूर्ण ओळख घेणारच आहोत. त्याचबरोबर आज आपल्या महाराष्ट्रासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे, जी की महाराष्ट्र राज्याला भारत देशाच्या कबड्डी टीमचे कॅप्टनशिप म्हणजे नेतृत्व मिळालं, ही एक अभिमानाची बाब आहे. आपण तिच्याकडूनच आपण जाणून घेऊया. चल सोनाली, तर मला सांग, तुझी जी कबड्डीची बेसिक सुरुवात आहे, ती सुरुवात तुला कबड्डीची आवड कशी निर्माण झाली आणि डायरेक्ट कबड्डीची बेसिक सुरुवात ती डायरेक्ट भारत देशाची कॅप्टन. अगदी 2 मिनटामध्ये तुझी थोडी छोटीशी ओळख करून दे आणि त्यानंतर हा प्रवास 2 मिनटामध्ये सांग. तर मी सोनाली शिंगटे. ही कबड्डीची सुरुवात माझी समीर जिमखाना आमच्या इथे लोअर परेलला. तिकडे आमच्या इथे मॅचेस व्हायच्या स्टेट लेवल वगैरे. तर तिकडे मी जुन्या प्लेयरना खूप बघितलं आहे, म्हणजे भक्ती कुलकर्णी, तनुजा कुलकर्णी. तर त्यांना बघायची मी. तर त्यांना बघून मला आवड निर्माण झाली कबड्डी खेळायची. आणि 12वीची एक्झाम झाल्यावरती मी आमचे कोच राजेश पाडाले सर यांना जाऊन MD कॉलेजला भेटली आणि त्यांना बोलले की सर मला कबड्डी खेळायची आहे. तर म्हणजे लक्षात घ्या बघा, कधीही सुरुवात केल्यानंतर कुठल्याही पिक पॉईंटला जाऊ शकतो. म्हणजे हिची सुरुवात 12वी झाल्यानंतर झालेली आहे. त्यांना जाऊन भेटली. ते बोलले की उद्यापासून प्रॅक्टिसला आहे. ते मी तेव्हापासून दुसऱ्या दिवशीपासून प्रॅक्टिस चालू केली. पहिलं वर्ष मी मेहनतच करत होती, काही खेळली नाही वगैरे. पण दुसऱ्या वर्षी माझ्या मेहनतीचं फळ भेटलं. मी मुंबई जिल्ह्याच्या ज्युनियरच्या टीममध्ये सिलेक्ट झाली. मुंबई जिल्ह्यातून आम्ही फायनल मारली राज्य चाचणीची. त्याच्यानंतर मग मला महाराष्ट्राचं संघात घेण्यात आलं. तर माझी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली. तेव्हा महाराष्ट्राचा संघ चांगला होता, बट आम्ही हरियाणाबरोबर क्वार्टरला हरलो होतो. तेव्हा खचून न जाता परत आम्ही म्हटलं की पुढच्या वर्षी ज्युनियर खेळता येईल. त्या पुढच्या वर्षी पण आम्ही मुंबई जिल्ह्याला रिप्रेझेंट केलं. मुंबई जिल्ह्याला आम्ही फायनल मारली आणि त्यावर्षी महाराष्ट्राची टीम आमची चांगली होती आणि महाराष्ट्राची कर्णधार होती मी त्यावर्षी, दुसऱ्या वर्षी 2014ला. आणि त्यावर्षी आम्हाला सिल्वर मेडल होतं. फायनलला आम्ही हरियाणाबरोबर हारलो होतो. ते मेडल जिंकल्यामुळे त्याचा फायदा मला असा झाला की रेल्वेचे जे स्पोर्ट्स कोटाचे ॲड निघतात त्याच्यात मी अप्लाय केलं होतं आणि त्यात मी अप्लाय केल्यानंतर त्यांनी मला त्या मेडलच्या बेसिसवर रेल्वेमध्ये घेतलं. रेल्वेत घेतल्यानंतर मी रेल्वेतून वेस्टर्न रेल्वेतून आम्ही इंटर रेल्वे केलो. इंटर रेल्वेमध्ये पण आम्ही फायनल मारली. इंटर रेल्वेला फायनल मारल्यानंतर मग मला इंडियन रेल्वेसाठी सिलेक्शन नॅशनलसाठी इंडियन रेल्वेची टीम येते. त्यात वेस्टर्न रेल्वेतून माझं सिलेक्शन झालं होतं इंडियन रेल्वेच्या टीममध्ये. त्यावर्षी आम्ही नॅशनलला फायनल मारली होती आणि त्यानंतर इंडिया कॅम्प. त्यावर्षी मला इंडिया कॅम्प भेटला, पण माझं सिलेक्शन नव्हतं झालं इंडियाला. पुढच्या वर्षी परत आम्ही नॅशनल खेळलो. तेव्हा आम्हाला सिल्वर मेडल होतं, बट त्यानंतर मला कॅम्प देण्यात आला आणि 2018ला मला एशियन गेमच्या टीममध्ये सिलेक्ट करण्यात आलं आणि तसं माझा इंडियाचा प्रवास सुरू झाला. आणि म्हणजे मागच्या वेळेस तुझ्या इंडियाची जी कॅप्टनशिप तुझ्याकडे आली, याबद्दल थोडंसं सांगतो. कशा पद्धतीने तुझ्याकडं म्हणजे परफॉर्मन्स प्लस तुझं नॉलेज आणि कबड्डीमधलं जे काही तुझं टेक्निक आहे, तर तू कबड्डीमध्ये जे 7 पोझिशन असतात ते कुठल्या पोझिशनला खेळते आणि तू रेडर आहे का डिफेंडर आहे, तू थोडं सांग. तसं बघायला गेलं तर मी प्रॉपर राईट रेडरच आहे, बट वेळ आली तर मी कोणत्याही ठिकाणी खेळू शकते. टीमची जर गरज असेल तर ती ऑलराऊंडर पण ती भूमिका निभवू. आणि मला इंडियाची कॅप्टनशिप कशी भेटली तर मी 2017पासून कंटिन्युअसली इंडिया कॅम्प करते. एवढ्या वर्षाची माझी जी मेहनत आहे आणि एवढे वर्ष मी कन्सिस्टन्सी ठेवते गेममध्ये इंडिया कॅम्पसाठी म्हणा किंवा इंडियाच्या टीममध्ये, तर त्याचा मला फायदा झाला. आणि ह्या वर्षी आम्ही नॅशनलला इंडियन रेल्वेने फायनल मारली होती. त्या फायनलमध्ये लास्ट मोमेंटला आम्हाला एकचा पॉईंट हवा होता, गोल्डन रेड झाली होती. तो पॉईंट मी मारला होता आणि आम्ही इंडियन रेल्वे गोल्ड मेडलिस्ट झालो होतो. त्याचा पण कुठेतरी इफेक्ट पडला. आणि एक ॲज अ सिनियर प्लेयर मीच होती टीममध्ये तसं बघायला गेली तर. आणि ह्या सगळ्या दृष्टिकोनाने कोचने विचार केला असेल की ही सिनियर प्लेयर आहे, ही टीम हँडल करू शकते. ह्या दृष्टिकोनाने मला इंडियाची कॅप्टनशिप दिली. कोणत्या साली तू इंडियाची कॅप्टन झालीस? आत्ताच 2025ला. म्हणजे इंडियाची कॅप्टन झालीस आणि देशाच्या बाहेर तू खेळायला गेलीस.
इराणमध्ये एशियन चॅम्पियनशिपमध्ये किती टीम पार्टिसिपेट झाल्या होत्या तिथे? 7 टीम. 7 टीम, आणि त्यामध्येही आज आपल्या देशाला गोल्ड मेडल मिळवून दिले. हे खरंच आपल्या मराठीसाठी अभिमानाची बाब आहे. सोनाली सिंगटे, तुझा प्रवास जो आहे तो खरंच एक प्रेरणादायी प्रवास आहे इतर खेळाडूंसाठी, आणि नक्कीच महिला आज आपल्या देशामध्ये कुठेही कमी नाहीत हे सोनाली सिंगटेकडून आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट म्हणजे तुला घरातून सपोर्ट कसा मिळाला, की आईवडिलांनी तुला सांगितले की तू बस तू याच्यामध्येच करिअर कर. आज देशाला माहिती आहे सोनाली सिंगटे कोण आहे. घरातून सपोर्ट फायनान्शियली भेटू शकत नव्हतं, कारण की फायनान्शियली आमची परिस्थिती एवढी चांगली नव्हती. बट बाकी बघा, सगळ्यात महत्त्वाचा हा विषय आपण नोट हे पॉईंट आऊट करण्यासारखे आहे, जे की हिची आर्थिक परिस्थिती नव्हती तरी आज हिनं खेळामध्ये आज हिचं नाव पूर्ण जगभरामध्ये झालेलं आहे. भारत देशाची गोल्ड मेडलिस्ट इराणमध्ये झालेली जी स्पर्धा होती, या बाबतीत घरातून तिचा सपोर्ट, आत्ता तिच्या सांगण्यावरून आपल्याला असं कळलं की तिची जे फायनान्शियल कंडिशन असेल ती इतकी स्ट्रॉंग नव्हती, पण त्या बाबतीत तू कशी त्याच्यावर मात केलीस? ॲक्च्युली माझ्या घरची परिस्थिती चांगली नव्हती. बट जेव्हा मी सुरुवातीला होते तर तेव्हा माझ्याकडे शूज घ्यायला पैसे नव्हते, किट वगैरे. पण आमचा क्लब असा आहे की आम्हाला सगळं प्रोव्हाइड करतात, आणि माझ्याकडे शूज नव्हते तर तेव्हा मला सरांनी दिलेले शूज. वडील काय करतात ते? माझी परिस्थिती नव्हती, आणि राहिली गोष्ट, वडील माझे सिक्युरिटीमध्ये होते प्रायव्हेटमध्ये, आणि आई हँडिकॅप असून मेस चालवायची. ओके. बट जेव्हा परिस्थिती नव्हती तेव्हा सरांनी खूप मदत केली, म्हणजे शूज वगैरे सगळं ते प्रोव्हाइड करायचे जेव्हा नवीन होतो. प्रोटीन पण द्यायची पण आम्हाला. आणि नंतर जसं मी चांगली खेळली, रेल्वेत लागल्यावर माझा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला फायनान्शियली, कारण की मला महिन्याला पगार येत राहिला. त्याच्यातून मी घरात पण थोडे पैसे देऊ शकत होती आणि स्वतःच्या गेमवर पण खर्च करू शकत होती. बाकी मोरली किंवा बाकीच्या दृष्टिकोनाने माझ्या घरातून फुल सपोर्ट होता. त्यांचं एवढंच म्हणणं होतं की तू अभ्यास कर आणि खेळ, दोन्ही बॅलन्स कर आणि खेळ. त्यांचा काही विरोध नव्हता, तुला वाटतं ते कर, फक्त एवढंच की अभ्यास पण करणं गरजेचं आहे, अभ्यासाकडे पण तेवढंच लक्ष दे. खरंच किती प्रेरणादायी प्रवास आहे हा, आणि खरंच सोनाली सिंगटे, माझ्याकडून तुला भावी स्पर्धेसाठी किंवा तुझ्या भावी आणखी करिअर तू इंटरनॅशनल प्लेअर म्हणून ओळख तर झालीच आहेस, परंतु पुढच्या सर्व मोठ्या टुर्नामेंटसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.